झी 24 तास एक पाऊल पुढे। वयाच्या 93व्या वर्षी मुंबईत प्राण यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्यांनी साकारलेला खलनायक सिनेरसिकांच्या मनावर कायमचाच ठसा उमटवून गेलाय। इस इलाके में नए आए हो साहब, वरना शेर खान को कौन नहीं जानता। बॉलिवूडचा सगळ्यात मोठा खलनायक, ज्याच्या समोर हिरोही खुजे ठरले। साहब, आज तक शेर खान से किसी ने इतनी बड़ी बात नहीं कही। ज्याच्या नावावर प्रेक्षक थिएटर मध्ये गर्दी करत। हाँ, है कैदी। 6 दशक आपल्या दमदार अभिनयानं रुपेरी पडदा गाजवला। का कोई मंत्र नहीं होता। तुम हमें धमका रहे हो धनीराम। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना हिंदी सिनेसृष्टीच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आज बहुत ही खुशी का मौका है कि भारतीय सिनेमा की शताब्दी में श्री प्राण साहब को दादा साहब फाल्के अवार्ड से पुरस्कृत करने का अवसर मिला है। बहुत बड़ा इनका योगदान रहा है भारतीय सिनेमा को। शुक्रवारी मुंबईत हा पुरस्कार प्राण यांना देण्यात आला। 350 पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी विविध भूमिका केल्या। 1970च्या दशकात आलेल्या जंजीर या सिनेमात त्यांनी शेर खानची अजरामर भूमिका साकारली। गला खराब हो जाएगा, घंटी बजाओ और हवलदार को बुलाओ। प्राण यांनी आपल्या कसदार अभिनयातून शेर खानला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं। 6 फूट उंचीच्या इन्स्पेक्टर विजय समोर मध्यम उंचीचा शेर खान उभा ठाकतो तेव्हा शेर खानची भेदक नजर प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेते। भेदक नजर हे प्राण यांचं अस्त्र होतं। इतनी बड़ी बात नहीं कही। त्यांच्या भेदक नजरेनंच त्यांना बॉलिवूडचा सर्वात मोठा खलनायक बनवलं। तुम्हारी कुर्सी बोल रही है। 60च्या दशकात आलेल्या जिस देश में गंगा बहती है मधला दरोडेखोर राका प्राण यांच्या अभिनयामुळे सगळ्यांच्याच लक्षात राहिला। उसने शक्ति की सौगंध खाई है, ये शादी नहीं होगी सरदार। तर 1955 मध्ये आलेल्या आझाद मधला सुंदर एकदम स्टायलिश लुक मध्ये पाहायला मिळाला। प्राण यांनी आपल्या भूमिकेपलीकडे जाऊन हिंदी सिनेसृष्टीसाठी योगदान दिलं। जंजीर चित्रपटासाठी प्रकाश मेहरांनी शेर खानच्या भूमिकेसाठी प्राण यांची निवड केली होती। चित्रपटाच्या हिरोची मात्र निवड झाली नव्हती। देवानंद, राजकुमार आणि धर्मेंद्र यांनी जंजीर मधल्या हिरोची भूमिका नाकारली होती। त्यानंतर प्राण यांनी त्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचं नाव सुचवलं। बॉलिवूडसाठी अमिताभचा चेहरा नवीन होता, त्यामुळे हा चित्रपट प्राण यांच्या नावानं वितरकांना विकला गेला। पण पुढची 2 दशकं प्राण यांनी सुचवलेल्या त्या हिरोनं बॉलिवूडवरती अक्षरशः राज्य केलं। पंजाबमध्ये जन्मलेल्या प्राण किशन सिकंद यांनी बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला। त्यांचा एक चाहता वर्ग होता। 1948 मध्ये जिद्दी सिनेमातून देव आनंद यांनी रोमॅन्टिक हिरो म्हणून करिअरला सुरुवात केली। त्याच सिनेमातून प्राण यांचा खलनायक म्हणून उदय झाला। त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटातून भूमिका साकारल्या। विलनची भूमिका करणारे प्राण हे हिरोपेक्षा जास्त मानधन घेत। लूटमार करना हमेशा पाप है। 1960च्या अखेरीला प्रेम चोप्रा आणि शत्रुघ्न सिन्हा या नव्या दमाच्या विलन्सनी रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली होती। पण असं असतानाही प्राण यांचं महत्त्व काही कमी झालं नाही आणि म्हणूनच 1967 मध्ये मनोज कुमार यांनी आपल्या उपकार सिनेमात मलंग बाबाच्या भूमिकेसाठी प्राण यांची निवड केली। प्राण यांचं उर्दू भाषेवर प्रभुत्व होतं। ते केवळ आपल्या भूमिकेला न्याय देत होते असं नाही, तर स्क्रिप्टमध्येही त्यांचं महत्त्वाचं योगदान असे। उपकारच्या यशानंतर प्राण यांचं महत्त्व आणखीनच वाढलं। पुढे जंजीर मधला शेर खान, डॉन मधला जसजीत, विक्टोरिया नंबर 203 मधला राणा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिला। त्यांचे अनेक डायलॉग आणि त्यांनी केलेले ठराविक हावभाव खूपच गाजले। त्यामुळे प्राण यांनी आपल्या दमदार अभिनयातून विलनला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं तशी उंची अन्य कुणालाही गाठता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। बॉलिवूडमध्ये अनेक खलनायक झाले, पण प्राण यांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही। हा खलनायक हिरोपेक्षाही वरचढ होता। विशेष म्हणजे या खलनायकाला पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये तोबा गर्दी करत। आज तक शेर खान से किसी ने
इतनी बड़ी बात नहीं कही। ये वही गोली है जो आपने मुझ पर चलाई। इस इलाके में नए आए हो साहब, वरना शेर खान को कौन नहीं जानता। अनेक शहनशाह आले, अनेक दबंग आले, मात्र आतापर्यंत शेर खान कुणीही बनू शकलेला नाही. आज तक शेर खान से किसी ने इतनी बड़ी बात नहीं कही कि तुम नहीं, तुम्हारी वर्दी. या शेरखानची अशी काही जादू आहे की त्याची बरोबरी आतापर्यंत कोणीही करू शकलेलं नाही. नहीं साहब, गला खराब हो जाएगा. पहचाना? जोपर्यंत तो खलनायक होता तोपर्यंत तो हिरो नावावर विकले जात होते. ₹1,00,000 का चढाऊ हार भी दे रहा है. खलनायकाचा त्याचा अंदाज तर एवढा जबरदस्त होता की त्याच्या नंतर कुठल्याही मुलाचं नाव त्याच्या नावावरून ठेवलं गेलं नाही. प्राण केवळ नावच पुरेसं आहे. तो चेहरे बदलत राहिला. कई बार मैंने तुझसे कहा कि तो भूमिका बदलत राहिला. पण ज्यावेळी त्यानं सह अभिनेत्याच्या भूमिका केल्या त्यावेळीही तो हिरोला झाकोळून टाकत होता. हमने हर युग में जन्म लिया मगर लक्ष्मण फिर पैदा नहीं हुआ. जवळपास 70 वर्ष बॉलिवूडवर त्याचं राज्य आहे. शेर खान को कौन नहीं जानता. त्यामुळेच तर प्राण बॉलिवूडचा शेर खान आहे. ब्युरो रिपोर्ट. अभिनय हा प्राण यांच्या रक्तातच होता. विशेष म्हणजे त्यांनी अभिनयाचं कुठलंही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटातून भूमिका केल्या, पण त्यांची प्रत्येक भूमिका ही वेगळी होती. बड़ी ऊंची छलांग लगाई है कालिया. रघुबीर सिंह की जेल से भागने की कोशिश कई कैदियों ने की, लेकिन जितनी दूर तुम पहुंच गए हो आज, इतनी दूर पहले कोई नहीं पहुंचा. धडकी निर्माण करणारी नजर, जबरदस्त देहबोली, कितना लोहा पहना दो, दमदार आवाज, है दादा. त्यावर सशक्त अभिनय. मायानगरी मुंबईच्या या हरहुन्नरी कलाकारात ती प्रत्येक खुबी होती जी एका सामान्य वाटणाऱ्या व्यक्तिरेखेला खास बनवत असे. भूमिकेत प्राण ओतणं असो किंवा एखाद्या छोट्या वाटणाऱ्या भूमिकेला मोठं बनवणं, या प्रत्येक गोष्टीत प्राण साहेबांचा विशेष हातखंडा होता. एखाद्या छोट्याशा चोराची भूमिका असो किंवा एखाद्या डाकूची, हिरोईनचं अपहरण करून हाणामारी करणारा व्हिलन असो किंवा एखाद्या टोळीचा म्होरक्या, किंवा मग यापेक्षा साऱ्याहून वेगळं एखाद्या असह्य पित्याची भूमिका, प्रत्येक भूमिकेत प्राण यांनी खऱ्या अर्थानं प्राण ओतला. प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. प्राणला प्राण बनवलं त्यांच्या नजरेनं आणि डायलॉग डिलिव्हरीनं. त्यांच्या याच डायलॉग डिलिव्हरीवर रसिक आजही फिदा आहेत. आखिर बात क्या है? प्राण यांच्या रक्तातच जणू अभिनय होता. दैवानं त्यांना दिलेली जणू ती देणगीच होती, कारण त्यासाठी त्यांनी कोणतीच ट्रेनिंग घेतली नव्हती. हा तो काळ होता जेव्हा ऍक्टिंगची कोणतीही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नव्हती. असं म्हणतात की रुपेरी पडद्यावर प्राण यांची एकच भूमिका पुन्हा दुसऱ्या सिनेमात दिसली नाही. म्हणजेच प्रत्येक वेळी त्यांनी एक वेगळी व्यक्तिरेखा साकारली. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी त्यांनी काही ना काही प्रयोग केला. प्राणचा प्रत्येक डायलॉग थेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेत असे. इतकंच नाही तर प्राण कधी कधी स्टायलिश लुकमध्येही दिसले. प्राण यांनी ज्या काळात आपल्या अभिनयाची सुरुवात केली तो काळ सोपा नव्हता. मदनपुरी, मॅकमोहन, मदन सिंग ही ती नावं होती ज्यांचं सिनेमासृष्टीत एक वजन होतं, जे मायानगरीचे प्रसिद्ध चरित्र अभिनेते आणि नावाजलेले खलनायक म्हणून ओळखले जात होते. अशात प्राण यांनी आपल्या जादुई आणि दमदार आवाजासह रसिकांवर घातलेली मोहिनी आजही कायम आहे. नक्कीच प्राण हे बॉलिवूडचे ते प्राण आहेत ज्यांच्याशिवाय सिनेसृष्टीचा विचारही अशक्य आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. अभिनेता म्हणून प्राण आपल्याला आवडतात, पण प्राणला खरं तर अभिनेता व्हायचं नव्हतं. काय व्हायचं होतं प्राण यांना? पाहूयात एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.